नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आवाज म्यूट करा. आवाज ओके आहे? चेक करा एकदा. आवाज चेक करा. आज आपण इथे अर्थशास्त्र हा विषय आपण इथे डिस्कस करतोय. अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. आणि आपण जी काही परीक्षा देतोय म्हणजे कोणती असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, सरळ सेवा असेल, कोणती परीक्षा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट तर आहेच. पण त्या सब्जेक्टमध्ये किंवा त्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स हा विषय नाहीये. बेसिकली आपण याचा जो काही उच्चार आहे ते इकॉनॉमिक्स असा करतो, पण इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला एक्झाम मध्ये नाहीये. तुमच्या परीक्षेला कोणता विषय आहे? तर तो आहे इकॉनॉमी, नॉट इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हे खूप मोठी ब्रँच आहे. इकॉनॉमिक्स आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या इकॉनॉमिक्स मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या ब्रँचेस आहेत. पहिली ब्रँच आहे त्याचं नाव आहे मिक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड जी ब्रँच आहे त्याचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ऑब्व्हियसली ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेतच, मिक्रो आणि मॅक्रो. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपली जी काही परीक्षा आहे किंवा आपण ज्या एक्झामची तयारी करतो, म्हणजे ती सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, युपीएससी असेल, या सगळ्या प्रकारच्या परीक्षेला तुम्हाला मिक्रो इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला अजिबातच नाहीये. हा विषय तुम्हाला संबंधच नाहीये. मग हा जो काही मिक्रो इकॉनॉमिक्स आहे हा कोणासाठी आहे? जे लोक एमबीए करतात, ज्या लोकांना बेसिक इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे, ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे, ज्या लोकांना मार्केट स्ट्रॅटेजी समजून घ्यायची आहे, त्या लोकांसाठी हा मॅक्रो इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी दिली जाते. परंतु आपण जे काही अभ्यास करतोय, आपण जे काही शासकीय अधिकारी होणार आहोत, आपल्यासाठी हे काही मार्केट किंवा कस्टमर याचा काही संबंध नाहीये. आपला संबंध हा कोणाशी आहे? देशाशी संबंध आहे. देशामध्ये असणारी जी काही जनता आहे त्यांना आपल्याला ही सेवा द्यायची आहे. तर त्यामुळे तुम्हाला देश समजणं खूप गरजेचं आहे. मग त्या देशामध्ये लोक कसे आहेत, देशामध्ये रोजगार कसा आहे, बेरोजगार कसा आहे, देशातील सरकार कशी चालते, पैसा कसा निर्माण होतो, या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तर तो आहे तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे देशाचा आणि पैशाचा जेव्हा अभ्यास करता, देश आणि पैसा या रिलेशनचा जेव्हा अभ्यास येतो, यालाच आपण इथे म्हणायचं मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि मिक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे पर्सन, व्यक्तिगत आणि पैसा याचा जेव्हा संबंध प्रस्थापित होतो, याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे मॅक्रो इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये पर्सन आहे म्हणजे एक विशिष्ट छोटीशी एंटिटी आहे. मग ते एखादा व्यक्ती होऊ शकते, एखादं छोटंसं मार्केट होऊ शकते, एखादी छोटीशी फर्म होऊ शकते, एखादी कंपनी होऊ शकते. याचा आणि त्यांनी ताळमेळ केलेला जो अभ्यास आहे त्यालाच आपण इथे मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणायचं. आणि हा जो संबंध आहे तो देशाचा संबंध आहे, देशाचा आणि पैशाचा असलेला संबंध. आणि लक्षात घ्या, आपल्या परीक्षेला यामध्ये व्यक्तिगत अभ्यास नसून हा देशाचा अभ्यास आहे. म्हणून तुम्हाला जो काही सिलेबस जो आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आहे. पण बरेच वेळा आपण उच्चार करत असताना मिक्रो आणि मॅक्रोचा गोंधळ होतो. जे इकॉनॉमिक्स आहे त्यांनाही गोंधळ होतो. यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्स यालाच शॉर्टकटमध्ये इकॉनॉमी असं म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याचा उच्चार इकॉनॉमी असा करता, याचा अर्थ की तुम्हाला काय म्हणायचं आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स हा उच्चार करता तेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र येतात. पण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणता आहे? फक्त इकॉनॉमीचा आहे. तर त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही याचा उच्चार कसा करायला हवा? इकॉनॉमी असा करायला हवा. बरेच लोक याचा उच्चार इकॉनॉमिक्स करतात पण ते टेक्निकली चुकीचं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला, सर काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. तुम्हाला म्हणायचं तर बिंदास म्हणा, पण याचा टेक्निकली अर्थ काय आहे? आपल्या एक्झामसाठी इकॉनॉमी हाच अर्थ आहे, हा समजून घ्या. मग आता ह्या इकॉनॉमीमध्ये कोणत्या इकॉनॉमीचा अभ्यास आहे? तर त्या भारताच्या इकॉनॉमीचा अभ्यास आहे.
आणि म्हणूनच आपल्याला इथे इंडियन इकॉनॉमी असं म्हणतो. इट्स कॉल्ड ॲज अ इंडियन इकॉनॉमी. युपीएससी, राज्यसेवा, कंबाईन सगळ्या परीक्षेला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो कशाचा अभ्यासक्रम आहे? इंडियन इकॉनॉमी या विषयाचा अभ्यास आहे. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे इंडियन इकॉनॉमी हा जो काही सब्जेक्ट आहे यामध्ये एकूण किती टॉपिकचा अभ्यास आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला टॉपिक लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला या सब्जेक्टचा आवाका लक्षात येणार नाही. आधी मला सांगा, तुम्हाला हे बायफर्केशन लक्षात आलेलं आहे? आता यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं की जेव्हा तुम्ही इंडियन इकॉनॉमी जेव्हा लक्षात घेता तेव्हा याच्यामध्ये एकूण किती टॉपिक्स आहेत. हा तुमचा कंबाईनचा सिलेबस आहे आणि या कंबाईनच्या सिलेबसनुसार जो तुमचा सिलेबस आहे इथे तो आहे अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे हे दोन पार्ट केलेत. आणि तुम्हाला नेहमी माहित असेल की पूर्व परीक्षेला आपल्याला एकूण याच्यावरती किती प्रश्न असतात, तर साधारण इथे आपल्याला नेहमी 15 प्रश्न असतात. आता जो काही सिलेबस आहे तो आपला असाच आहे का? राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार वगैरे वगैरे हा एवढा सिलेबस नाही, तर याच्यापेक्षा थोडासा जास्त सिलेबस आहे की जो कधी कधी आयोग तुम्हाला सिलेबस देत नाही पण त्याच्यावरती प्रश्न असतात. मग एकूण आपण जर टॉपिक बघितले तर किती क्वेश्चन्स आहेत, तर याच्यावरती साधारण 10 टॉपिक्स आहेत. हे 10 टॉपिक्स एकदा नाव लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न, क्षेत्र, क्षेत्र म्हणजे 3 आहेत, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस, बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, त्याच्यानंतर आहे नियोजन, आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि नंतर आहे सार्वजनिक वित्त. आता हा संपूर्ण जो काही सिलेबस आहे हा तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये 10 पॉईंट तुम्हाला दिलेत. पण फक्त 10 पॉईंटचा अभ्यास करून काही होणार नाही, कारण की याच वेळेस तुम्हाला जी काही मुख्य परीक्षा आहे, कंबाईन मुख्य परीक्षा, याचाही अभ्यास करावा लागेल. तर यामध्ये आपण जेव्हा मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तेव्हा हे सगळे पॉईंट्स आहेत. तर आपल्याला हे सर्व पॉईंट्स आहेत, हे तुमचे संपूर्ण कंबाईन मेनचे पॉईंट्स आहेत. जवळपास हे 14 आणि हे 9 किती होत आहेत? जवळपास 13 तुम्हाला पॉईंट्स आहेत. पण यापैकी बरेच पॉईंट्स हे रिपीट झाले, तर त्यामुळे एकूण 11 पॉईंट्स आहेत. म्हणजे बघा, कंबाईन पूर्वला किती पॉईंट्स आहेत? 10. मुख्य परीक्षेला किती पॉईंट्स आहेत? 13. यापैकी 2 पॉईंट रिपीट असल्यामुळे याला आपण इथे 11 पॉईंट्स असं म्हणूयात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे कंबाईनची जेव्हा तयारी करता, या कंबाईनच्या तयारीमध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये एकूण पॉईंट्स आहेत 10, ज्याचा अभ्यास करायचा आहे. मुख्य परीक्षा आहे ज्याचे आपल्याला एकूण 11 पॉईंट्स आहेत. 11 आणि 10 किती होतात? एकूण 21 पॉईंट होतात. पण परत या एवढ्या मोठ्या 21 पॉईंटचा अभ्यास करण्याची गरज आहे का? तर नाही. तर यापैकी काही पॉईंट्स पूर्व आणि मुख्यमध्ये रिपीट आहे. जर आपण हे सगळे पॉईंट जर वेगळे केले तर कंबाईन परीक्षेमध्ये आपल्याला एकूण किती पॉईंटचा अभ्यास आहे? तर साधारण आपल्याला इथे 20 पॉईंट दिसत आहेत. तर मित्रांनो, हे संपूर्ण तुमचे 20 पॉईंट आहे. म्हणजे अर्थव्यवस्था, पूर्व आणि मुख्य मिळून तुम्हाला इथे एकूण 20 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण, आरबीआय, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, अशा प्रकारचे तुम्हाला हे 20 पॉईंट आहेत. काही पॉईंट्स रिपीट होते, त्याला आपण इथे मर्ज केला आणि थोडंसं सिम्प्लिफाय केलं. तर जेव्हा कधी तुम्ही अर्थव्यवस्था हा विषय जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवाल तर तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर हे 20 पॉईंट यायला हवेत. मुळात हे तुमचे 19च पॉईंट आहेत, पण चालू घडामोडी हा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला करंटमध्ये सुद्धा येत असतो. त्यामुळे आपण या सगळ्या पॉईंटचं एकत्रीकरण 20 पॉईंट मध्ये केलेलं आहे. अर्थव्यवस्था म्हणजे किती पॉईंट्स आहेत? 20 पॉईंट्स. मग आता लक्षात घ्या, प्रिपरेशन करत असताना तुम्हाला काय करायचंय, एक एक पॉईंट फक्त तुम्हाला उचलायचा आहे आणि एक एक पॉईंट उचलल्यानंतर त्या पॉईंटचा फक्त तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करायचंय. ते अंडरस्टँडिंग करून देणं ही माझी जबाबदारी आहे. पण तुमची जबाबदारी याच्यामध्ये काय असेल की तो पॉईंट व्यवस्थित समजून घेणे. प्लीज मोबाईल बाजूला ठेवा. तर जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फक्त अंडरस्टँड करणे. आज हे जे काही तुम्हाला 20 पॉईंट दिसत आहेत, या 20 पॉईंट पैकी आपण कोणत्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत? तर या पॉईंटचं नाव आहे इथे बेरोजगारी. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आलटून पालटून तुम्हाला नेहमी याच्यावरती प्रश्न असतातच.
तर चला तर सुरुवात करायची. बेरोजगारी. आता तुम्हाला मी प्रश्न पडला असेल की या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय करायचंय, कोणते पुस्तक वाचायचे. मित्रांनो, सोर्सेसमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड वाचा, 11वी-12वीचं खूप छान आहे. याचबरोबर तुम्हाला वाटेल ते कोणतेही मार्केटमधलं पुस्तक घ्या, कोणते घेतलं तरी चालेल, कारण की क्लासमध्ये आपण हे सगळे टॉपिक्स कव्हर करून तुम्हाला मी नोट्स देणार आहे. पण याचबरोबर तुम्हाला एक सपोर्टिव्ह नोट्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे.